नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. दर महिन्याला थोडी थोडी बचत करून दीर्घकाळात एक मोठी संपत्ती कशी तयार करता येते. चला हा सोपा आणि प्रभावी मार्ग आज समजून घेऊया. आपल्याला नेहमी वाटतं की बँकेत ठेवलेले पैसे अगदी सुरक्षित आहेत, बरोबर ना? पण खरं तर एक असा छुपा शत्रू आहे जो आपल्या नकळत आपल्या पैशांची किंमत हळूहळू कमी करत असतो. आणि त्या शत्रूचं नाव आहे महागाई. आता हा आकडा बघा, थक्क करणार आहे. 1979 पासून आजपर्यंत महागाईमुळे रुपयाची खरेदी करण्याची शक्ती तब्बल 95% कमी झाली आहे. याचा सरळ अर्थ असा की जे पैसे आपण आज वाचवतोय ते भविष्यात तितके मौल्यवान नसतील. महागाई आपल्या रोजच्या जगण्यावर कसा परिणाम करते हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. विचार करा, जो मासिक खर्च आज 30,000 रुपये आहे तोच खर्च 20 वर्षांनी 80,000 पोहोचेल. मुलांच्या शिक्षणाचा खर्च तर जवळपास दुप्पट होईल. यावरून एक गोष्ट तर नक्की आहे, फक्त बचत करणं अजिबात पुरेसं नाही. तर मग या वाढत्या महागाईला तोंड कसं द्यायचं? यावर उपाय काय? घाबरण्याचं कारण नाही, कारण यावर एक जबरदस्त उपाय आहे. SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर SIP म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची एक शिस्तबद्ध पद्धत आहे. यात दर महिन्याला एक ठरलेली रक्कम अगदी 500,000 रुपयांपासून गुंतवली जाते. ही पद्धत खूप सोपी आणि सगळ्यांसाठीच आहे. हे अगदी कसं आहे माहितीये? जसं आपण एका छोट्या रोपट्याला रोज थोडं थोडं पाणी घालतो आणि मग त्याचं एका मोठ्या झाडात रूपांतर होतं. अगदी तसंच SIP मध्ये नियमितपणे केलेल्या लहान गुंतवणुकीतून भविष्यात एक मोठी संपत्ती निर्माण होते. पण ही SIPची जादू नक्कीच चालते कशी? चला यामागचं विज्ञान समजून घेऊया. याला 2 शक्तिशाली इंजिन्स आहेत जे संपत्ती वाढीला प्रचंड गती देतात. पहिलं इंजिन आहे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. नाव थोडं किचकट वाटेल, पण कन्सेप्ट एकदम सोपं आहे. जेव्हा शेअर बाजार पडलेला असतो तेव्हा आपल्या ठरलेल्या रकमेत जास्त युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा त्याच रकमेत कमी युनिट्स मिळतात. यामुळे आपली खरेदीची सरासरी किंमत कमी राहते. आता हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच कळेल. दोन्ही गुंतवणूकदारांनी पैसे सारखेच गुंतवलेत, म्हणजे 9,000 रुपये. पण बाजारातल्या चढउतारामुळे SIP गुंतवणूकदाराला कमी सरासरी किमतीत जास्त युनिट्स मिळाले आणि त्यामुळेच त्याचा नफासुद्धा जास्त झाला. आता येतोय SIPचा दुसरा आणि सगळ्यात शक्तिशाली इंजिन, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ. याला तर 8वं आश्चर्य म्हटलं जातं. हे काम कसं करतं? सोपं आहे. गुंतवणुकीवर जो नफा मिळतो तो परत गुंतवला जातो आणि मग मुद्दल अधिक नफा या मोठ्या रकमेवर पुन्हा नफा मिळतो. हा एक स्नोबॉल इफेक्ट आहे. आता ह्या चार्टकडे बघा. चक्रवाढीची ताकद काय असते ते इथे स्पष्ट दिसतंय. समजा दर महिन्याला फक्त 5,000 रुपयांची SIP केली तर 15 वर्षात एकूण 9 लाख रुपये गुंतवून तब्बल 46 लाख रुपये जमा होऊ शकतात. वेळ जसजशी वाढत जाते संपत्ती त्याहून जास्त वेगाने वाढते. तर आपण पाहिलं की SIP मध्ये 2 इंजिन्स आहेत, पण या दोन्ही इंजिन्सना चालवण्यासाठी एकच इंधन लागतं आणि ते म्हणजे वेळ. SIP मध्ये यशस्वी होण्यासाठी वेळ हाच सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हे समजून घेण्यासाठी आपण 2 गुंतवणूकदारांची गोष्ट पाहूया. दोघेही दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवतात. फरक फक्त एकाच गोष्टीचा आहे. एकाने वयाच्या 25व्या वर्षी सुरुवात केली तर दुसऱ्याने 40शी मध्ये. आणि आता बघा याचे परिणाम, जे खरंच डोळे उघडणारे आहेत. ज्याने लवकर सुरुवात केली त्याने फक्त 18 लाख रुपये जास्त गुंतवले, पण वयाच्या 60त त्याच्याकडे होते तब्बल 6.5 कोटी रुपये. आणि दुसरीकडे उशिरा सुरुवात करणाऱ्याकडे होते फक्त 1 कोटी. गुंतवणुकीतला फरक फक्त 18 लाखांचा, पण परताव्यातला फरक तब्बल 5.5 कोटींचा आहे. हीच आहे लवकर सुरुवात करण्याची ताकद. गुंतवणुकीच्या जगातले बादशाह वॉरेन बफे स्वतः काय म्हणतात बघा, माझं यश हे शिस्त, वेळ आणि चक्रवाढीच्या जादूमुळे आहे. यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं? आता एक प्रश्न नेहमी विचारला जातो की SIP किती काळ चालवायची? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. जोपर्यंत आपलं आर्थिक ध्येय, मग ते निवृत्ती असो, मुलांचं शिक्षण असो किंवा घर घेणं असो, पूर्ण होत नाही तोपर्यंत गुंतवणूक करत राहायचं. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातून संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सोपा आराखडा तयार होतो. याचे 3 सोपे पण अत्यंत महत्त्वाचे सुवर्ण नियम आहेत. हे 3 नियम कायम लक्षात ठेवायचे. पहिला, लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा, कारण वेळ तुमचा सर्वात मोठा मित्र आहे. दुसरा, नियमितपणे गुंतवणूक करा,
कारण शिस्तच संपत्ती निर्माण करते. आणि तिसरा, दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत राहा, कारण चक्रवाढीची जादू अनुभवायला वेळ द्यावा लागतो. तर मग आता विचार करण्याची वेळ आहे. प्रत्येक महिन्याला एक लहान पाऊल उचलून आपण स्वतःसाठी कोणतं आर्थिक भविष्य घडवू शकतो? निर्णय प्रत्येकाच्या हातात आहे.